खूपच इमोशनल असा प्रोमो दाखवलेला आहे. तर पहिल्यांदा कालपासूनच सुरुवात झालेली आहे. तिथे अर्जुनचा फोटो असतो, ती सायली पाहत असते आणि मग म्हणते, काहीच कारण नसताना मला इतकं अस्वस्थ का वाटतंय, त्यांच्याशी बोलू का एकदा. मानसी आणि यांनी मला कळवलं की मला मग आपोआप बरं वाटेल असं सायली म्हणते आणि फोन लावत असते. आणि मग अर्जुनचा फोन लागत नसतो. सायली म्हणते, फोन बंद आहे. ठीक आहे असं म्हणते आणि मग इकडे परत अस्मिताला फोन आलेला असतो चैतन्याचा. आणि मग अस्मिता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे. आता त्याच्याजवळ कोण आहे असं अस्मिता म्हणते. तेव्हा चैतन्य म्हणतो, मी आहे आणि अश्विनसुद्धा आहे आणि अश्विनच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला आहे. आणि मग चैतन्य आणि सगळेच खूप घरचे रडत असतात. अस्मिता म्हणते, ठीक आहे चैतन्य, आम्ही इथून लगेच निघतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही, तुम्ही सगळे एकत्र घराबाहेर पडू नका. तुम्ही बाहेर पडलात ना तर सायली वहिनीला शंका येईल. यातल्या सायली वहिनीला काहीही कळता कामा नये असं चैतन्य सांगत असतो. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, हो, आपण सायलीला काहीही सांगायचं नाही. आणि मग या अवस्थेत तिला एवढं मोठं जर ऐकलं तर धक्का बसून नाही चालणार. तेव्हा चैतन्य म्हणतो, एक करून सगळेजण घराबाहेर पडा. शक्यतो असा प्रयत्न करा की वहिनीला काही कळणार नाही. ही सगळे आता मग बरं होईल. एक आला तर सगळे नाही आला तर बरं होईल. मग मी अर्जुनची अपडेट देत राहीन असं चैतन्य म्हणत असतो. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, नाही मी जाणारच असं म्हणतात आणि कल्पनाताई रडत असतात. तेव्हा अस्मिता म्हणते, ठीक आहे चैतन्य, आम्ही बघतो काय करायचं ते असं अस्मिता म्हणते आणि फोन ठेवते. आणि मग आता प्रतिमात्या आणि कल्पनाताई तिथेच असतात. मग कल्पनाताई आता हॉस्पिटलमध्ये निघत असतात, प्रतापराव आणि कल्पनाताई. मग अस्मिता इथेच थांबते असं प्रतिमात्या म्हणत असतात. सायलीला काही संशय तर येणार नाही ना. मग कल्पनाताई म्हणतात. तेव्हा श्वेता मुद्दाम म्हणते, मी काय करते, मी इथे थांबते आणि तुम्ही सगळेजण जावा अर्जुन सरांना बघायला. काहीतरी कारण काढून सगळेच जा आणि मग सायली ताईच्या अजिबात काळजी करू नका, मी थांबते तिच्याजवळ असं श्वेता म्हणत असते आणि मग तिला काही सांगणार नाही. तेव्हा अस्मिता म्हणते, आम्ही सगळे गेलो तर सायलीला नक्कीच संशय येईल. तर अस्मिता म्हणते. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, हो, आपण अर्जुनला बघायला नंतर जाऊ. जास्त महत्त्वाचं आहे सायलीकडे लक्ष देणं. तेव्हा तुम्ही निघा असं प्रतिमात्या म्हणत असतात. तेव्हा प्रतापराव म्हणतात, आम्ही निघतो असं म्हणतात आणि मग कल्पनाताई आणि प्रतापराव तिथून जातात. आणि मग आता ते डायरेक्ट दवाखान्यातच गेलेले असतात. आणि प्रतिमात्या म्हणतात, त्यांना भेटल्या तिथं आम्हाला फोन करा लगेच असं प्रतिमात्या म्हणत असतात. आणि मग रडत असतात. आणि इकडे श्वेता हसत असते, हसत म्हणत असते, असे रडू नका हो, जरा अर्जुन सरांना काहीही होणार नाही, सांभाळा स्वतःला प्लीज असं श्वेता म्हणत असते. आणि मग अस्मितासुद्धा रडत असते. आणि मग परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. राकेश आलेला असतो प्रियाला भेटायला. आणि प्रिया, कमाल आहेस तू, कमाल आहेस, इथे बसून तू दोऱ्या हलवल्यास आणि अर्जुनची कळसूत्री भावली सारखी नाचायला लागली असा राकेश म्हणत असतो. आणि मग राकेश आलाय, तो खूप मार खाऊन जाणार आहे प्रियाचा जाते वेळेस. आणि मग आता म्हणत असतो. आणि मग प्रिया हसत असते आणि म्हणते, हात दे रे असं म्हणते. आणि मग ती डायरेक्ट खुर्चीवरून टेबलवर चढते. आणि मग आता ती खुर्चीवरून टेबलवर चढल्यानंतर ती चढते आणि मग ती कॉन्स्टेबल म्हणते, प्रिया हे काय करते, शांत बस ना. तेव्हा प्रिया म्हणते, चढलेली असते. प्रिया म्हणते, मी प्रिया सुभेदार अख्ख्या जगावर राज्य करते. कुठलीही भिंत, कुठलीही गज मला अडवू शकत नाही. मी जी गोष्ट करते त्यात मी जिंकतेच असं प्रिया म्हणत असते. आणि मग ती कॉन्स्टेबल म्हणते, बाई कशी आहेस तू, खाली उतर, कोणीतरी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. तेव्हा प्रिया म्हणते, असं म्हणते, तिला सुद्धा काहीच किंमत देत नाही. आणि मग राकेश म्हणतो, प्रिया बस झालं, उतर आता खाली असं म्हणत असतो. आणि मग खाली उतरत असते प्रिया आणि मग उतरते. आणि मग राकेश म्हणतो, बरं मला एक गोष्ट सांग, तुझ्या या ट्रॅपमध्ये अर्जुन इतक्या सहज कसा अडकला, हे तुला अडकेल हे तुला कसं माहीत होतं. तेव्हा प्रिया म्हणते, मी जितकं अर्जुनला आणि सायलीला ओळखते ना तितकं ते स्वतःलाही नाही ओळखत. अर्जुन सायलीचं तपास काही गेल्या वर्षात मी खूप जवळून बघितला आहे आणि त्याची विचार करण्याची पद्धत आहे ना ती मला चांगलीच माहिती आहे. म्हणून तर आता मला माहिती आहे ना ती सुभेदारांच्या घराला जवळजवळ सुतक लागलं असेल असं प्रिया म्हणत असते आणि हसत असते. आणि मग तो राकेश, श्वेताला कॉल कर आणि मला तिथलं वातावरण ऐकून माझे कान तृप्त करून घ्यायचे आहेत असं प्रिया राकेशला म्हणत असते. लवकर लाव फोन, मला या केसमधून
माझा फोन बाहेर आहे ना, असं राकेश म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते, अरे पत्थर, या सीमाला इतके पैसे कशाला देतो मग? राकेश म्हणतो, मॅडम तुमचा फोन द्या ना. आणि मग ती कॉन्स्टेबल फोन देते आणि मग तू खाली उतर, काही कोण आलं ना तर प्रॉब्लेम होईल. तेव्हा प्रिया म्हणते, काही झालं तरी तेच आहे तुझं, असं त्या कॉन्स्टेबलला म्हणत असते. काही झालं तर प्रॉब्लेम होईल, प्रॉब्लेम होईल असं प्रिया त्या कॉन्स्टेबलला म्हणते. आणि मग ती उतरून खुर्चीवर बसते. आणि मग आता श्वेताला फोन केलेला असतो आणि मग श्वेता बाहेर येऊन बोलत असते. आणि मग प्रिया म्हणते, श्वेता घरात काय चाललंय ग? तेव्हा श्वेता म्हणते, तू तिथे सिरियलमध्ये बसून केलेल्या जादूच्या प्रयोगाचा परिणाम बघते मी. मज्जाच मज्जा, घरात नुसती रडारड चालू आहे. अर्जुन गेल्यासारखं वातावरण आहे. ते प्रिया म्हणते, अगं हो, पण अर्जुन गेल्याची बातमी तर नाही ना आली अजून, दुर्दैवाने, असं प्रिया म्हणत असते. आणि मग आता यापुढे माझं सर्व मनासारखं होणार आहे. अर्जुन मरायला टेकला ही बातमी कळल्यावर सायलीची तब्येत बिघडली असेल ना, तिला चक्कर वगैरे आली का गं? तेव्हा श्वेता म्हणते, नाही, बरी ती, म्हणजे तिला माहीतच नाही अजून, असं श्वेता सांगत असते. आणि मग आता घरच्यांनी ठरवलं आहे की सायलीला काहीही सांगायचं नाही. तेव्हा आता प्रिया म्हणते, असं कसं कळले नाही तिला? तू जाऊन सांग ना मग तिला. तेव्हा श्वेता म्हणते, घरच्यांनी जर ठरवले नाही सांगायचं तर डिरेक्टली जाऊन नाही सांगू शकणार मी, असं श्वेता म्हणत असते. आणि मग आपल्यामध्ये प्रयत्न सुरू आहेत आणि असं नाही सांगायचं, जे करायचं आहे ते हे करायचं, जे करायचं वाटेल ते पण सरळ जाऊन सांग की अर्जुन मरायला टेकला आहे. हे ऐकून सायली जिन्यावरून खाली गडगडत खाली गेली आणि त्यावरून तिचं बाळ गेलं तर मला एक्स्ट्रा बोनसच मिळेल ना, मी तर जेलभर पेढे वाटेन, असं प्रिया म्हणत असते. तेव्हा श्वेता म्हणते, मी तर तुझी इच्छा पूर्ण करण्याचाच प्रयत्न करते आहे. आता हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला आहे. अर्जुनला ॲडमिट केलेलं असतं आणि पूर्ण अंगाला लागलेलं असतं आणि जिथे जिथे लागलं आहे तिथे हे टेप लावलेले असतात, म्हणजे ते चिकट टेप लावलेले असतात. अश्विन पाहतो आणि चैतन्यसुद्धा पाहतो आणि ते खूप रडत असतात. त्या दोघांनाही खूप दुःख वाटत असतं. आणि मग इकडे सायली परत येरझाऱ्या मारत असते, हे फोनकडे बघत असते. आणि मग तिने फोन करते चैतन्याला आणि असं म्हणते की चैतन्याला फोन करते असं म्हणते. आणि चैतन्य फोन उचलत नसतो. फोन का उचलत नाही आहेत चैतन्य भाऊजी, असं म्हणते. आणि मग म्हणते परत सावंत असं म्हणत असते. मग इन्स्पेक्टर सावंतला फोन करते पण ते पण फोन उचलत नाहीत. मग सायली म्हणते, दोघे का फोन उचलत नाहीत, नक्की काय सुरू आहे तिथे हे, असं म्हणत असते. आणि मग तेव्हा श्वेता म्हणते, ती मानसी पण आपल्या बाजूने कोर्टात सायलीच्या विरोधात बोलणारच आहे ना, त्यामुळे आपल्याला बोनस मिळाल्यासारखंच झालं आहे ना, असं ती श्वेता म्हणत असते. तेव्हा प्रिया म्हणते, खरंय ना राकेश, तू मला मानसीबद्दल काही सांगितलेलं नाहीस. मानसी सायलीच्या विरोधात बोलायला तयार झाली आहे ना. तेव्हा राकेश काहीच बोलत नाही, तो गप्पच बसतो. श्वेता म्हणते, हॅलो राकेश. तेव्हा प्रिया म्हणते, माझ्याकडे बघ, बोल, मानसी सायलीच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला तयार झाली आहे की नाही ते मला राकेश नाही असं म्हणतो. आणि मग हे श्वेतासुद्धा ऐकत असते. आणि मग प्रिया नाही म्हणल्याबरोबर त्यांचं तोड इकडचं तिकडं करते. आणि मग राकेश म्हणतो, अगं त्या बाईंनी खूप घाबरवलं, पण ती एवढी घाबरली, काहीही बोलायला तयारच होत नाही आहे. त्या श्वेता म्हणते, हे काय बोलतोयस तू, म्हणजे ते कोर्टात सायलीच्या विरोधात बोलणारच नाही सांगणार की हे सगळं सायलीने केलं आहे म्हणून. तेव्हा राकेश म्हणतो, मी तुम्हाला नाही वाटत, शिवाय अण्णांचाही एक गुंड सुद्धा पकडला गेला आहे, असं राकेश म्हणत असतो. मग प्रिया त्याचा शर्टाचा कॉलर धरते आणि मग राकेशचा, आणि ही तू मला आत्ता सांगतोयस मला, आपला माणूस पोलिसाच्या ताब्यात आहे, ही गोष्ट तुला फालतू गोष्ट वाटते, म्हणून त्याचा कॉलर धरते. आणि मानसी अर्जुन सायलीच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला तयार झाली नाही, ही गोष्ट तुला इतका वेळ सांगता आली नाही तुला. आणि मग त्याच्या गळ्याला धरते. आणि मग हे सगळं आपण का केलं सांग, एवढी मेहनत मी का घेतली. तेव्हा ती कॉन्स्टेबलमध्ये, प्रिया कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल, शांत हो, बस, असं ती बोलत असते कॉन्स्टेबल. तेव्हा त्या कॉन्स्टेबलवरचं ओरडते, गप्पा बस ना, असं म्हणून जोरात ओरडते. आणि मग प्रिया म्हणते, मला सायलीला आणि त्या घाणेरड्या आरोपाखाली आयुष्यभर जेलमध्ये सडवायचं आहे, म्हणून मी हे केलं ना प्लॅन. पण जर मानसी तिच्या विरोधात बोललीच नाही तर कोर्टात हे सगळं कसं शक्य होणार आहे, असं प्रिया म्हणत असते. आणि त्या राकेशच्या कानाखाली खणखण लगावून देते आणि मग पुन्हा स्वतःच मार खाऊन चाललेला आहे. आणि मग परत सायलीचा सीन दाखवलेला आहे. सायली परत खाली बसते आणि मग परत पोटावर हात ठेवते आणि म्हणते, बाळा
तुझे बाबा आणि मनुताई सुखरूप असतील ना रे, असं म्हणते आणि पोटावरून हात फिरवत असते. आणि मग म्हणते, बाळा मी बोलले, काही बोलले तर तू एरवी खूप हालचाल करतोस, काही बोलले तरी तू हालचाल करतोस, मग आज शांत का आहेस, असं म्हणत असते सायली. ए बाळा सांग ना, तुझे बाबा सुखरूप असतील ना रे. आणि मग परत जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रिया स्वतःलाच मारून घेत असते, स्वतःलाच सापटा मारते, ह्या गालावर आणि ह्या गालावर, दोन्ही गालावर प्रिया मारत असते. तेव्हा राकेश म्हणतो, प्रिया थांब थांब, वेड लागले का तुला, वेड लागले का, तुमच्यासारखे मूर्ख माणसं माझा प्लॅन संपवायला आलेत आणि त्याच क्षणी मला वेड लागलं. आणि मग परत राकेशच्या कॉलरला धरते आणि म्हणते, तुम्ही किती मोठा प्रॉब्लेम करून ठेवला आहे ते कळते का तुम्हाला. मानसी आपल्या बाजूने व्हायच्या आतच पोलिसांच्या ताब्यात गेली आहे. आता जर ती सायली विरुद्ध नाहीच बोलली नाही तर असं विचार करते आणि सगळा प्लॅन फसेल, असं प्रिया म्हणत असते. आणि मग श्वेतासुद्धा सगळं ऐकत असते, कारण फोन सुरूच असतो. आणि मग प्रिया म्हणते, सगळी मेहनत वाया जाईल आणि सायली निर्दोष मुक्त होईल, असं प्रिया म्हणत असते. आणि मग आता श्वेता म्हणते, प्रिया प्लीज प्लीज. त्या मानसीने अर्जुनला मार खाताना बघितलेला आहे. अर्जुन आता अर्धमेला झाला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि याचा तिच्या डोक्यावर परिणाम होईलच ना. आपल्याकडे अजून वेळ आहे, असं राकेश म्हणत असतो. आपण तिला भेटून कन्व्हिन्स करूया आणि मी आणि सचिन हे काम करतो, तू भडकू नकोस, असं राकेश प्रियाला सांगत असतो. तेव्हा प्रिया म्हणते, मला आश्वासन नको आहेत, हे काम करावंच लागणार आहे तुम्हाला. मानसीला इतकं घाबरून सोडणार की ती सायलीच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला तयार व्हायलाच हवी, असं प्रिया म्हणत असते. आणि मग आता प्रिया म्हणते, असं नाही झालं ना तर मग आपलं सगळं संपलं, असं प्रिया म्हणत असते. आणि मग श्वेतासुद्धा फोन ठेवते आणि मग परत हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला आहे अश्विनचा आणि चैतन्यचा. चैतन्य अश्विनला म्हणतो, अरे अश्विन, अर्जुन बरा होईल ना रे. तेव्हा अश्विन काहीच बोलत नाही, तो फक्त चैतन्याच्या तोंडाकडे बघत राहतो. खूपच इमोशनल असा सीन आहे. तेव्हा अश्विन काही बोलत नाही, त्याच्या तोंडाकडे बघतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, हे बघ अश्विन, प्लीज हो म्हण, हो अर्जुनचं लवकरात लवकर ठीक होईल असं म्हण, प्लीज हो म्हण, आता हो म्हण, माझ्या समाधानासाठी तरी हो म्हण. अरे अश्विन, असं म्हणत असतो की वाटेल तशी मस्करी करतो मी, वाटेल तसं बोलतो लोकांना, पण याचा अर्थ मला काही वाटत नाही असं नाही आहे रे. मला पण भावना आहेत, मला पण मन आहे, प्लीज मला आता सांग की अर्जुनला काही होणार नाही. तेव्हा अश्विन काहीच बोलत नाही, तो फक्त त्याच्या तोंडाकडे बघतो आणि रडत असतो. चैतन्य म्हणतो, अश्विन हे बघ, प्लीज हो म्हण, प्लीज हो म्हण, आता हो म्हण, माझ्या समाधानासाठी तरी हो म्हण. मग अश्विन म्हणत असतो, मी वाटेल तशी मस्करी करतो, मी वाटेल ते बोलतो लोकांना, पण याचा अर्थ मला काही वाटत नाही असा नाही आहे रे. मला पण भावना आहेत, मला पण मन आहे, प्लीज मला आता सांग की अर्जुनला काही होणार नाही, सगळं नीट होणार आहे, त्याला काही झालं ना तर मला नाही सहन होणार, अर्जुनशिवाय माझं कोणी नाही, रिक्वेस्ट आहे माझी, प्लीज काही करून वाचव, मला समजून. आणि मग चैतन्य अश्विनसमोर हात जोडतो आणि मग दोघे एकमेकांच्या गळ्याला पडतात आणि खूप रडत असतात. मग तेवढ्यात अश्विन, चैतन्य असं म्हणून प्रतापराव आलेले असतात आणि कल्पनाताईसुद्धा येतात आणि मग दोघेही बघतात आणि मग प्रतापराव अश्विनच्या आणि कल्पनाताई चैतन्याच्या गळ्याला पडत असतात आणि चौघेही एकमेकाच्या गळ्याला पडून खूप रडत असतात. आणि मग अश्विन म्हणतो, आमची टीम सगळे प्रयत्न करते आहे मम्मा, दादाला खूप मार लागला आहे, खूप वेट लॉस झाला आहे त्याचा, अश्विन म्हणत असतो. मग आता अर्जुनला ICUमध्ये ठेवलेलं असतं आणि मग त्याला ऑक्सिजन मास्क वगैरे काय काय लावलेलं असतं. मग कल्पनाताई, अश्विन, चैतन्य, प्रतापराव सगळेजण काचेतून बघत असतात आणि मग कल्पनाताई म्हणतात, अर्जुन हे काय होऊन बसलं रे, असं म्हणत असतात. तेव्हा अश्विन म्हणतो, मम्मा सगळं ठीक होईल, काही काळजी करू नकोस, असं म्हणत असतो. दादासाठी, सायली वहिनीसाठी आपणाला स्ट्रॉंग होण्याची गरज आहे मम्मा, असं अश्विन म्हणत असतो. आणि मग सचिनचा सीन दाखवलेला आहे इकडे. महिपत खणकण्या सचिनच्या कानाखालीच दिलेला असतो, कधीच मारलेला दाखवलेला नाही, पण महिपतने आज सचिनला मारलेला आहे. आणि मग आता महिपत म्हणत असतो की ती पोरगी आश्रमातली आणि तुमचा एक माणूस पोलिसांच्या ताब्यात गेला, तुम्ही हे काय केलं, सगळं मुद्दाम करताय का रे, मला जेलात पाठवण्याची सोय करताय का रे. तेव्हा सचिन म्हणतो, असं काही नाही अण्णा.
तेव्हा मैपत म्हणतो असं नाही तर कसं आहे मग, सांग ना, सांग कसं आहे असं म्हणत असतात. त्या पोरींना आणि त्या माणसाला पोलिसांना खरं सांगितलं ना तर 113% माझी वाट लागणार आहे असं म्हणतो. दीक्षित, तुला परत एकदा सांगतो, जर लोकांनी खरी बातमी दिली तर मी काय करीन ते सांगता येत नाही. माहीत होतं त्या मैपत बाबाच्या कपड्याला जर डाग लागू देणार नाही, मैपत बाबाच्या कपड्याला डाग लागणार ना तर तुमच्या विरोधातले सगळे पुरावे जमा करीन आणि स्वतः अर्जुन सुभेदाराला नेऊन देईन आणि हात वर करीन आणि मी सांगेन माझ्या पाठीमागे हे लोक मिळून हे लफडी करत होते, माझा याच्याशी काहीही देणं घेणं नाही आणि नंतर माझं मी आणि साक्षीचं काय ते बघून घेऊ. पण मैपत बाबा की जय सगळीकडे वाजत राहिलंच पाहिजे. दीक्षित, तेव्हा सचिन टोकाचं कशाला बोलता अण्णा, शांत व्हा. तेव्हा राकेश म्हणतो, त्या माणसीने जर सांगितलं तोंड बंद करता येईल आणि तोच राकेश प्रयत्न करण्यासाठी तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे, तिथे जवळ गेला आहे. तेव्हा मैपत म्हणतो तुम्ही तुमच्या माणसाला आणि मानसीला बोलू देणार नाही. तेव्हा मैपत म्हणतो भरोसा कोणावर ठेवा होणार आहे, त्या राकेशवर. त्याचा मेंदूच्या जागी वटाणा ठेवला आहे, वटाणा असं मैपत म्हणत असतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका अण्णा, तुम्ही भरोसा ठेवा ना असं म्हणत असतो. तेव्हा मैपत म्हणतो आता माझा कोणावरही भरोसा राहिलेला नाही, माझा फक्त प्रियावर भरोसा आहे. पण ती जेलात आहे बाहेर, ती जेलात बसून सुद्धा तिने प्लॅन केला होता, तर तुम्ही त्याचं वाटोळं करायला बसला आहात. तेव्हा सचिन म्हणतो यावेळी प्लॅन फसणार नाही अण्णा, फक्त आपण राकेशच्या फोनची वाट बघू. तेव्हा मैपत म्हणतो मी कोणाच्या फोनची वाट बघत नाही आहे, कधीच बघितली पण नाही. त्याला फोन लाव, राकेशला फोन लाव असं अण्णा म्हणत असतात आणि मग राकेशला फोन लावलेला असतो. मग परत इकडे सुभेदारांच्या घरी श्वेता, प्रतिमात्या आणि अस्मिता तिथे बसलेले असतात हॉलमध्ये आणि मग श्वेता म्हणते अस्मिताताई मला माहिती आहे पण ही वेळ नाही आहे रडण्याची आणि मग जरा धीर धरा प्लीज असं श्वेता नाटकं करत म्हणत असते. अर्जुन सरावर असं संकट यायला नको होतं, त्यांना तर कोणाचं कधीच वाईट केलेलं नाही, त्यांनी सगळ्यांची मदतच केली आहे, तरी त्याच्या बाबतीत असं का घडतंय असं अस्मिता म्हणते. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात देव बघतोय अस्मिता, सगळं बघतोय. अर्जुनने कोणाचं काहीही वाईट केलेलं नाही, तरी अर्जुनला काही होऊ देणार नाही देव. तेव्हा अस्मिता म्हणते त्याला शुद्ध आली असेल ना गं, तो बरा होईल ना गं. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात मगाशी प्रताप म्हणाला की डॉक्टर अजूनही काही सांगत नाही आहेत. मग अस्मिता म्हणते मी परत फोन घेते आणि मग परत फोन लावत असते आणि मग इकडे श्वेता म्हणते पण अर्जुन सरांसारख्या लोकांची परीक्षा देव का घेतो काय माहीत असं म्हणत असते. मग सायली पायऱ्या उतरत खाली येत असते आणि हे श्वेता पाहते, कारण श्वेताला सांगायचं असतं की अर्जुनला मार लागला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे, कारण सायलीला जर मार लागला, तिला जर धक्का बसला तर तीही हॉस्पिटलमध्ये जाईल म्हणून. आणि मग श्वेता नाटक करायला सुरुवात करते आणि मग आता बोलत असते अर्जुन सर एकटेच गेले होते ना मानसीला शोधायला, नाही म्हणजे त्यांनी पोलिसांनी तरी न्यायला हवं होतं, त्यांच्याबरोबर ती लोक किती भयंकर असतील. सायलीकडे पाहत असते हळूहळू आणि मग अस्मिता म्हणते मी अश्विनला व्हिडिओ कॉल करते म्हणते आणि तिथे काय चालले ते आपल्याला कळेल अस्मिता म्हणते. आणि मग प्रतिमात्या म्हणतात व्हिडिओ कॉलच कर असं म्हणतात आणि मग पाठीमागून सायली येत असते आणि मग हे पाहून श्वेताला खूप आनंद झालेला असतो आणि आता सगळं सायलीला कळणार म्हणून आता श्वेताला आनंद झालेला असतो. मग तेवढ्यात सायली म्हणते फोन का करतेस अस्मिता अश्विन भाऊजीला असं म्हणते आणि मग परत हॉस्पिटलमधला सीन दाखवलेला पर्यंत गेली आहे, त्याच्या कमरेलाही खूप मार लागला आहे, कल्पनाताई म्हणतात डॅमेज झाला म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे. तेव्हा अश्विन म्हणतो मम्मा म्हणजे दादाची कंडिशन थोडी क्रिटिकल आहे, आपणाला सर्जरी करावी लागेल. तेव्हा प्रतापराव म्हणतात चालेल जे असेल ते करा तुम्ही. आणि मगाशी डॉक्टर म्हणतात मला हे सांगा की सर्जरी, अश्विन म्हणतो डॉक्टर मला हे सांगा की सर्जरी किती कॉम्प्लिकेटेड असेल आणि दादाला आलेली असते किती वेळ लागेल असं अश्विन विचारत असतो. आणि अस्मिताचे तोंड पुढे असते त्यामुळे त्यांना पाठीमागून आलेली सायली दिसत नाही आणि मग सायली म्हणत असते मग आता इकडे फोन कशाला करते अस्मिता असं सायली म्हणते. तेव्हा अस्मिता म्हणते अगं काही नाही, अश्विन आज हॉस्पिटलला गेला ना, तिथे गेल्यावर ना आज मला कॉलच केला नाही आणि मला मग बघ फक्त विचारत होते
होती की त्यांनी काही खाल्लं की नाही. तेव्हा प्रतिमा त्या म्हणतात हो. तेव्हा सायली म्हणते नक्की तुम्ही माझ्यापासून होती आणि तिला खूप त्रास व्हायला लागला, चालताच येईना. मग तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो नाही की आणि म्हणून आम्ही दोघी खूप अस्वस्थ आहोत. दुसरं काही नाही कारण असं अस्मिता म्हणते अजून मला सांगायचं आहे ना, मी पण गेले असते. मग प्रतिमा त्या म्हणतात अगं आम्ही असं दाखवलेलं आहे तिचा चेहरा. मग आता अस्मिता म्हणते असं म्हणत काही नाही. श्वेता म्हणते अर्जुन मध्ये सोडून आले ना आणि मग खाली येऊन बघते तर काय ऐकलं असतं ना तर हा कमरेमध्ये गेला काही झालं तर मी सायलीपर्यंत पोहोचवणारच असा श्वेता म्हणत असते. आणि तेच आपला आजचा भाग संपतो. आता अश्विन की अर्जुन हॉस्पिटलमध्ये आहे ते ICU मध्ये त्या काचमधून अर्जुनला बघतो आणि सायली गेलेली असते दवाखान्यात आणि मग अर्जुनला घेऊन चाललेले असतात सर्जरीसाठी. आणि मग सायली तिथं जाते आणि म्हणते थांबा असं म्हणते आणि मग ती बेडच्या जवळ जाते आणि मग म्हणते ए थांबा असं म्हणते आणि अर्जुनला बोलत मला काहीही होणार नाही की असा तुम्ही मला शब्द दिला होता आणि मग लवकर येणार आहात. तेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी धन्यवाद.